आज आपण इयत्ता 6वी गणित नवीन अभ्यासक्रमामधील सराव संच 5.1 सोडवणार आहोत. याआधीचे आपण सर्व सराव संच आणि स्वाध्याय सोडवले. आता 5.1 मधला पहिला प्रश्न आहे, खालील संख्या मूळ अवयवांच्या गुणाकार रूपात लिहा. आता संख्यांचे मूळ अवयव काढण्याच्या दोन पद्धती आहेत, एक उभी पद्धत आणि एक आडवी पद्धत. पण मूळ अवयवांच्या गुणाकार रूपात आपल्याला इथं लिहायला सांगितले, म्हणजे इथं आपल्याला आडव्या मांडणीत लिहावे लागणार आहेत. आधी आपण दोन्ही पद्धती शिकूया, मग इथं आडव्या मांडणीत आपण हे सोडूया. आता आपल्या पुस्तकात मूळ अवयव शोधायच्या आपल्याला दोन पद्धती दिल्या आहेत, एक आडवी मांडणी, एक उभी मांडणी. दोन्ही पद्धती आपण एकदा शिकून घेऊया. पण आपल्याला आपलं उदाहरण या आडव्या मांडणीने सोडायचं आहे, कारण गुणाकार रूपात म्हणजे आडवी मांडणी. मग 24चे मूळ अवयव आपल्याला इथं शोधायचे आहेत. ते कसे शोधलेत पहा. 24 या संख्येला सगळ्यात लहान संख्येपासून सुरुवात करायची. कोणत्या संख्येने भाग जातोय ते पाहायचं. 2 पासून सुरुवात करायची. 2 ने भाग जातोय का? हो, कारण एकक स्थानी 4 आहेत. ज्या संख्यांच्या एकक स्थानी समसंख्या असते त्या संख्यांना 2 ने भाग जातो. इथे 4 आहेत म्हणजे 2 ने भाग जातो. मग 2 ने भाग जातोय म्हणल्यावर किती गुणिले 2 बरोबर 24? 12 गुणिले 2 बरोबर 24. म्हणून आपण 24ची फोड कशी लिहिणार? 2 गुणिले 12. नाही समजलं तर 2 ने भाग देऊन पाहायचा, किती येतात? 12 येतात. पहा, 24ला 2 ने भाग देऊन पाहिलाय, किती येतात? 12. म्हणजे काय लिहायला लागेल? 2 गुणिले 12. ही पायरी झाली. आता पुढच्या पायरीत काय करायचं? हे 2 यांना आता कशानेच भाग जात नाही, मग ते आहे तसे खाली घ्यायचे. आता या 12ला कशाने भाग जातोय पाहायचे. 12ला कशाने भाग जातोय? 2 ने भाग जातोय, कारण एकक स्थानी 2 आहेत. मग किती गुणिले 2 बरोबर 12? 6 गुणिले 2 बरोबर 12. म्हणून मग या 12चं आपण कसं लिहिणार? पुन्हा 2 गुणिले 6. 2 गुणिले 6 बरोबर 12. म्हणून 2 गुणिले 6 लिहिले. आता पुढची पायरी, 2 आहे तसे खाली लिहिले, हे 2 आहे तसे खाली लिहिले. आता ह्या 6ला पुन्हा कशाने तरी भाग जातोय का पाहायचं. कशाने भाग जातोय? 2 पासून सुरुवात करून 2 नेच भाग जातोय. 2 6 म्हणजे 2 गुणिले 3. 6चे काय लिहिलं आपण? 2 गुणिले 3. आता पुढची पायरी घ्यायची आहे का? या 3ला कशाने भाग जातोय का? कशानेच नाही. म्हणजे इथपर्यंत हे आपले मूळ अवयव पाडून झाले. 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 हे आपण 24चे मूळ अवयव शोधले. आता उभी पद्धत. उभी पद्धत कशी? अशा प्रकारे आपण एक रेषा मारायची, अशी आडवी रेषा मारायची. कोणत्या संख्येचे अवयव पाडायचे आहेत? 24चे. 24 इथे लिहायची. मग 24ला कशाने भाग जातोय? सगळ्यात लहान संख्येपासून भाग द्यायला सुरुवात करायची. 2 ने भाग जातोय आपल्याला माहिती. मग 2 ने बे दुणे 4. किती आले भागून? 2 ने भागल्यावर 24ला 12 आले. मग 12 इथं लिहिले. पुन्हा एक आडवी रेषा मारून घ्यायची. 12ला पुन्हा कशाने भाग जातोय? 2 ने. 2 ने 12ला भागल्यावर किती येतात? 6 12. म्हणून 6 आपण इथे लिहिले. पुन्हा एक आडवी रेषा मारली. पुन्हा 6ला कशाने भाग जातोय? 2 ने. 6. 2 ने 6ला भागल्यावर किती येतात? 3. म्हणून इथं 3 लिहिले. पुन्हा मग 3ला आता कशाने भाग जातोय? कशानेच नाही, 3 नेच. मग 3 1 3. अशा प्रकारे ह्या उभी मांडणीने आपण 24चे मूळ अवयव शोधले. किती आले? 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. आडव्या मांडणीने पण तेच आले, उभ्या मांडणीने पण तेच आले. दोन्ही पद्धती आपण समजून घेतल्या. आता आपण सराव संच सोडूया. इथे आपल्याला आडव्या मांडणीत लिहायचे, गुणाकार रूपात म्हणजे आडव्या मांडणीत. मग आता 69 आपल्याला पहिली संख्या दिली आहे, हिचे मूळ अवयव शोधायचे आहेत. 69ला 2 पासून सुरुवात करायची. कोणत्या संख्येने भाग जातो? इथे एकक स्थानी 9 आहे, विषम संख्या आहे म्हणजे 2 ने भाग जाणार नाही. मग आता 3, 2च्या पुढची संख्या 3 ने भाग जातोय का? आता ह्या संख्यांची बेरीज केली या संख्यामधील अंकांची, तर त्याला 3 ने भाग गेला तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. 9 ने 6 15. 3 5 15 म्हणजेच 15ला 3 ने भाग जातोय, म्हणजे या संख्येला 3 ने भाग जातोय. मग 3 ने भाग दिल्यावर किती गुणिले 3 बरोबर 69. मग आता आपल्याला समजलं नाही तर बाजूला करून पाहायचं. 69 भागिले 3. 3 दुणे 6, खाली उरला 0, वरून घेतले 9. 3 त्रिक 9. किती? 23. 23 गुणिले 3 बरोबर 69. म्हणजे मग आपण काय लिहिणार इथं? 3 गुणिले 23.
आता पुढच्या पायरीत आपल्याला काय करायचं असतं, हे 3 आहे तसे खाली घ्यायचे असतात आणि या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातोय का ते पाहायचं असतं. आता या संख्येला कोणत्या संख्येने दुसऱ्या भाग जातोय का, नाही. 23 ही मूळ संख्या आहे, म्हणजे या संख्येला भाग जाणार नाही, म्हणजे इथपर्यंत हे आपले अवयव 69चे पाडून झाले. म्हणजे ही आहे 69ची मूळ अवयवांच्या गुणाकार रूपात मांडणी. आता दुसरं उदाहरण घ्यायचं. दुसरी संख्या काय आहे, 27. आता 2 पासून सुरुवात करायची. 2 ने भाग जातोय का, नाही जाणार, कारण इथं विषम संख्या आहे एकक स्थानी. पुढची संख्या 3 ने भाग जातोय का, हो. मग किती गुणिले 3 बरोबर 27, 9 गुणिले 3 बरोबर 27, 9 त्रिक 27. म्हणजे आपण इथं काय लिहिणार, 3 गुणिले 9. आता पुढच्या पायरीत हे 3 आहे तसे खाली घेतले, गुणिले. आता या 9ला पुन्हा कशाने तरी भाग जातोय, 2 ने नाही जात, 3 ने जातोय. 3 गुणिले 3 बरोबर 9, म्हणजे 3 गुणिले 3. 9चं कसं लिहिलं आपण, 3 गुणिले 3. आता पुन्हा आपण पुढची पायरी घेणार का, शेवटी काय आले, 3 आलेत. याला कशानेच भाग जात नाही, म्हणजेच इथपर्यंत हे आपले अवयव पाडून झाले. 27चे गुणाकार रूपात काय मांडणी झाली, 3 गुणिले 3 गुणिले 3. आता पुढचं उदाहरण तिसरं. पुढची संख्या आपल्याला दिली आहे 78. 78ला कोणत्या संख्येने भाग जातोय, एकक स्थानी 8 आहे, समसंख्या आहे, म्हणजे 2 ने भाग जातोय. मग किती गुणिले 2 बरोबर 78, किती दुने 78, 39 दुने 78. नाही समजलं तर काय करायचं, भागाकार करून पाहायचा. किती येतात, 2 ने याला भागल्यावर 39, म्हणजेच आपल्याला काय लिहावं लागेल, 2 गुणिले 39. 2 गुणिले 39 बरोबर 78. मग 2 आहे तशी लिहायची. आता पुढची संख्या काय आहे, 39. हिला कोणत्या संख्येने भाग जातोय का ते पाहायचं. 2 ने जाणार नाही, कारण इथं एकक स्थानी 9 आहे, म्हणजे विषम संख्या आहे. मग कशाने भाग द्यावा लागेल, पुढची संख्या 3 ने. 3 ने जातोय का, या संख्येची बेरीज करायची. 9, 10, 11, 12. किती आले, 12. म्हणजेच 3 एक 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12. म्हणजे 3 ने याला भाग जातोय, म्हणजे ह्या संख्येला 3 ने भाग जाईल. मग याला 3 ने भागल्यावर किती येतात, 13. म्हणजे 13 गुणिले 3 बरोबर 39. 13 त्रिक 39, म्हणजे 3 गुणिले 13 असं आपल्याला इथं लिहावं लागेल. 13ला कशाने भाग जातोय का, 13 ही मूळ संख्या आहे, त्याच्यामुळे 13ला कोणत्याच संख्येने भाग जात नाही, म्हणजे पुढची पायरी आपण लिहिणार नाही. मग 78चे मूळ अवयव 2 गुणिले 3 गुणिले 13. पुढची संख्या घ्यायची आपली आता चौथी संख्या आपल्याला दिली आहे 126. 126ला कोणत्या संख्येने 2 पासून सुरुवात करायची, 2 ने भाग जातोय का, हो, कारण एकक स्थानी 6 आहेत म्हणून 2 ने भाग जाईल. मग किती गुणिले 2 बरोबर 126, 63 गुणिले 2 बरोबर 126, म्हणजे 2 गुणिले 63 असं आपल्याला इथं लिहावं लागेल. आता पुन्हा 2 गुणिले, आता 63ला कशाने भाग जातोय का, 2 पासून सुरुवात, 2 ने नाही जाणार, कारण इथे एकक स्थानी 3 आहेत, 3 ने जाईल. मग किती गुणिले 3 बरोबर 63, 21 त्रिक 63, म्हणून 3 गुणिले 21. 63चं काय लिहिलं आपण, 3 गुणिले 21. आता हे 2 आहे तसे, गुणिले हे 3 आहे तसे, गुणिले आता हे 21. 21ला कशाने भाग जातोय अजून, 7 त्रिक 21, म्हणजे 3 भाग जातोय, 2 जाणार नाही, 3 जातोय. 3 7 21, म्हणजे 3 गुणिले 7 लिहिणार आपण इथं. मग आता 7ला पुन्हा कशाने भाग जातोय का, नाही. 7 ही मूळ संख्या आहे, तिला कशानेच पुन्हा भाग जात नाही, म्हणजे हे आपले अवयव पाडून झाले. किती आले, 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 7. आता आपल्याला यातला दुसरा प्रश्न दिला आहे, खालील संख्यांचे सर्व विभाजक लिहा. विभाजक म्हणजे काय, तर आपल्याला 18चे विभाजक शोधायचे आहेत. म्हणजे 18ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो, त्या सर्व संख्या म्हणजे 18चे विभाजक. 18चे विभाजक शोधण्यासाठी आपण 1 पासून सुरुवात करायची. 1 ने तर सगळ्या संख्यांना भाग जातो, म्हणजे 1 हा सगळ्यांचा विभाजक असतो. 1. 2 ने भाग जातोय का 18ला, एकक स्थानी 8 आहे, समसंख्या आहे, म्हणजे 2 ने भाग जातोय, मग 2 लिहायचा. 3 ने भाग जातोय का, 8 आणि 1 9, 9ला 3 ने भाग जातोय, म्हणजे 18ला पण 3 ने भाग जातोय. 3 9 18, म्हणजेच 3.
पुढची संख्या 4, 4ने भाग जातोय का? 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20. नाही, 4ने भाग जात नाही. मग पुढची संख्या 5, 5ने भाग जाणार नाही, कारण ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 आणि 5 असतो त्याच संख्यांना 5ने भाग जातो. मग पुढची संख्या 6, 6ने भाग जातोय. 6 त्रिक 18, 6 त्रिक 18. पुढची संख्या 7, 7ने जातोय का? नाही. 8, 8ने नाही जात. 9, 9ने जातोय. 9 2 18, म्हणून मग इथं आपण लिहिणार 9. आणि पुढे 10ने नाही. 11, 12, 13, 14, 15 कशानेच भाग जाणार नाही, कारण 9 2 18 होतात. म्हणजे 9ची आणि 2ची जोडी, 6ची आणि 3ची जोडी आणि 1ची आणि 18ची जोडी होईल. म्हणजे आता थेट फक्त 18ने भाग जाईल. 18 1 18 अशा जोड्या पडतात पहा. 18 1 18, 9 2 18, 6 त्रिक 18. म्हणजे या संख्येचे विभाजक किती? 18चे विभाजक 1 2 3 6 9 18. आता दुसरी संख्या, पुढची संख्या आपल्याला दिली आहे 56. 56ला 1ने भाग जातो, मग 1 लिहायचा. आता 56ला 2ने सुद्धा भाग जाईल, कारण इथं एकक स्थानी 6 आहेत, म्हणजे इथं 2 लिहायचे. 3ने जातोय का? 56ला 3ने जाणार नाही, कारण 6 आणि 5 11, 11ला 3ने जात नाही, म्हणजे 56ला 3ने जाणार नाही. पुढची संख्या 4, 4ने जातोय का? हो. 4 1 4 आणि 4 चौक 16, 4ने जातोय. पुढं 5ने जाणार नाही, कारण एकक स्थानी 0 आणि 5 नाही. 6ने पण नाही जात. 7ने जातोय. 7 8 56, म्हणून 7 लिहायचे. पुढे 8ने जातोय, कारण 8 7 56. आता ही जोडी तयार झाली पहा. 7 8 56 आणि 8 7 56. आता याच्या पुढचे शोधायला आपल्याला खूप सोपे जातात. पुढं 56 पर्यंतच भाग देऊन पाहायच्या का संख्याने सगळ्या? पूर्ण नाही. तर अशी ही जोडी तयार झाली का? मग इथली संख्या पाहायची. काय आहे? 4. किती चौक 56? 14 चौक 56, म्हणजे 4ची जोडी लिहायची 14. 14 चौक 56, 14ने जाईल. आता 4च्या नंतर इकडे काय आहे? 2, म्हणजे किती 2 56? 28 2 56, म्हणजे 2ची जोडी लिहायची 28. पूर्ण सगळ्या संख्येने भाग देऊन पाहत बसायचा नाही. आता 4च्या इकडची संख्या कोण आहे? 2, मग किती 2 56? 28 2 56. ही जोडी लिहिली. 2ची जोडी लिहायची. 2ची जोडी लिहिली. आता 1ची जोडी लिहायची. किती 1 56? 56 1 56, म्हणजे 56. हे झाले आपले 56चे अवयव पाडून. अशी जोडी आली की पुढची यांच्या जोड्या लिहायच्या. म्हणजे 14ने भाग जातोय, 28ने भाग जातोय आणि 56ने भाग जातोय. मग 14च्या पुढे 15 16 17 18 अशा सगळ्या संख्यांनी 56 पर्यंत भाग देत बसायचा नाही. पुढं तिसरी संख्या घ्यायची. 120. 120ला आता 2ने जाईल. 1 तर सगळ्यांनाच जातो एकाने, मग 1 आहेच. 2ने जाईल, कारण एकक स्थानी 0 आहे. 2ने. नंतर पुढे 3ने जाईल का? हो. 3 1 7, 3 चौक 12 आणि 3 0 0, म्हणजे 3. पुढे 4ने जाईल का? 4 त्रिक 12, 4 0 0, 4ने पण जाईल, मग 4. 5ने पण जाईल, कारण एकक स्थानी 0 आहे, मग 5. 6ने 6 2 12, 6 0 0, 6ने पण जातोय. 7ने नाही जाणार. 8 1 8, खाली राहिले 4 ने 8 45, म्हणजे 8ने जातोय 8. 9ने नाही जात. मग 10ने जातोय का? एकक स्थानी 0 आहे, म्हणजे 10ने जातोय. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 असतो त्या संख्येला 10ने भाग जातो, म्हणजे 10. पुढे 11. 11ने जातोय का? नाही. 12ने जातोय का? 12 1 12, 12 0 0, म्हणजे 12 गुणिले 10. ही जोडी तयार झाली. 12 गुणिले 10 बरोबर 120. आता पुढं 12च्या पुढं सगळ्या 13 14 15 असं भाग देत बसायचं नाही. आता काय शोधायचं आपल्याला? 8ची जोडी. ही जोडी एक तयार झाली. 10 गुणिले 12 120, मग 8ची जोडी शोधायची. 8 गुणिले किती बरोबर 120? 15 8 120, मग 15 लिहायचे. पुढं 16 17 18ने भाग जातोय का पाहायचं नाही. काय करायचं? 8च्या मागची संख्या घ्यायची. किती सक? 120.
20 120, मग 20 लिहायचे, 20ने भाग जातोय. मग 6च्या नंतर इकडं काय आहे 5, मग किती पंचे 120, 24 पंचे 120 म्हणजे 24ने याला 120ला भाग जाणार 24. नंतर 4, मग किती चोक 120, 30, मग इथं आपण लिहिणार 30. 30 चोक 120. मग इकडं काय आणखी संख्या आहे पुन्हा 4च्या इकडे 3, मग किती त्रिक 120, 40 म्हणजे इथं लिहिणार 40. म्हणजे पूर्ण 120 पर्यंतच्या संख्येने भाग देत बसायचा नाही, जोड्या शोधायच्या पुढं. अशी एक आपल्याला जोडी मिळाली की पुढं जोड्या शोधायच्या. 3 पर्यंत झाले. आता 2, मग किती दुने 120, 60 दुने 120 म्हणजे 60ने सुद्धा 120ला भाग जातो. आता 1, किती 1 120, 120 1 120 म्हणजे 120ने सुद्धा 120ला भाग जातो. म्हणजे 120ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो तर ते हे 120चे विभाजक किती आले 1 2 3 4 5 6 8 10 12 15 20 24 30 40 60 आणि 120. पुढची संख्या घ्यायची. पुढची संख्या आपल्याला दिली आहे चौथी 256. तर 256ला 1ने जातो, 2ने जाणार आहे, 3ने जातो का 3ने जात नाही, बेरीज 3ने भाग जातणारी येत नाही म्हणून. 4ने जातो का 4ने जातोय. 5ने जातो का नाही जाणार कारण एकक स्थानी 0 आणि 5 नाही. 6ने जातो का नाही, 7ने नाही, 8ने जातोय. नंतर 9ने नाही, 10ने जाणार नाही, 11ने पण नाही जाणार, 12ने नाही जात, 13ने नाही, 14ने नाही, 15ने नाही, 16ने जातोय 16. आता इथं 16 आले. आता 16चा वर्गच 256 आहे, हे आपल्याला पटकन लक्षात यायला पाहिजे. 16 गुणिले 16 256 म्हणजे 16ची 16 सोबतच जोडी तयार होते. आता 16च्या मागची संख्या घ्यायची, 8ची जोडी सापडायची. 8ची जोडी म्हणजे 32 गुणिले 8 बरोबर 256 म्हणून मग 32 घ्यायचा. 32ने 256ला भाग जातोय. 8 नंतर 4, आता 4ची जोडी सापडायची. 64 गुणिले 4 बरोबर 256 म्हणजे 64ने भाग जातोय. नंतर 2ची जोडी शोधायची. 4 नंतर इकडे 2 आहे, 2ची जोडी किती दोन्ही 256 तर 128 दोन्ही 256 म्हणून 128ने भाग जातोय. आता 1ची जोडी सापडायची. किती 156, 256 1 256 म्हणजे 256. म्हणजे कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातोय 256ला 1 2 4 8 16 32 64 128 256. पुढची संख्या घ्यायची. 5वी संख्या आपल्याला दिली आहे 67. आता 67 ही मूळ संख्या आहे. 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपण पाठ करायच्या आहेत, हे आपण लक्षात ठेवायचं, पाठ करून ठेवायच्या, पटकन आपल्याला ओळखता येतात. ही मूळ संख्या आहे म्हणजे हिला कोणत्याच संख्येने भाग जात नाही 1 शिवाय. 1 आणि ती संख्या हे दोनच तिला विभाजक असतात म्हणजे आपण हिला पटकन लिहू शकतो 1 आणि 67. 67 1 67 ही जोडीच तयार झाली म्हणजे ही एकच जोडी आहे. 1 आणि 67 हे दोनच विभाजक 67चे आहेत. अशा प्रकारे हा सराव संच आज आपण पूर्ण सोडवला. यानंतरचे सराव संच पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.